गुणवत्ता असून आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांकरता राज्य सरकारने स्वतंत्र वसतिगृह सुरू केलंय। विशेष म्हणजे गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागात हे वसतिगृह उभारण्यात आले, त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट सुकर झाली आहे। ओबीसींचं पहिलं वसतिगृह जिल्ह्यात सुरू झालं असून त्यामुळे गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागातून शहरात येणाऱ्या शिक्षणाकरता येणाऱ्या लोकांना, विद्यार्थ्यांना त्यांचं जीवन बदलायला मार्ग मोकळा झालाय। राज्यातला आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात राज्यातलं पहिलं ओबीसी विद्यार्थ्यांसाठीचं वसतिगृह सुरू झालं। इतर मागास बहुजन कल्याण विभागानं ओबीसी विद्यार्थ्यांसाठी हे वसतिगृह उभारलंय। या वसतिगृहात 100 विद्यार्थी आणि 100 विद्यार्थिनींची क्षमता असलेलं 2 स्वतंत्र वसतिगृह बांधण्यात आलंय। इतर राहण्याची तसंच जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे। सोबतच स्वतंत्र प्रयोगशाळा, वाचनालय, संगणक कक्ष, इंटरनेट वायफाय अशा विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। मी खेडेगावातून आलेली आहे। जेव्हा मी इकडे रूम करून राहत होती याच्या पहिले तर रूमवर वेळेवर पैसे मिळत नव्हते, खूप अडचणी जात होत्या। आपण जेव्हापासून ओबीसी हॉस्टेलमध्ये ॲडमिशन केली आहे त्याच्यामुळे मला इथल्या प्रॉपर सुविधा मिळत आहेत। त्याच्यामुळे मी जो काही पैशाची मला अडचण मिळत होती ती आता भागवली जात आहे। रोज मला 70 किलोमीटर प्रवास जाणं करावं लागत होतं, पण आज इथे मला राहण्याची सुविधा, माझं सकाळचं बरोबर जेवण नव्हतं होतं कॉलेजला यासाठी, पण आज इथं वेळेवर मी जेवण करून व्यवस्थित जाऊ शकते। माझा खर्च जाण्या येण्याचा, माझा येण्या जाण्याची धावपळ ही आता बंद झालेली आहे। वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सरकारकडून आर्थिक मदतही दिली जाते। प्रत्येक विद्यार्थ्यामागे प्रतिमाह 4500 रुपये आहार भत्ता सरकारकडून दिला जातो। तसंच विद्यार्थ्यांना 600 रुपये प्रति महिना निर्वाह भत्ताही दिला जातो। याशिवाय पुस्तक खरेदीसाठी वार्षिक 4000 रुपये दिले जातात। पूर्वी मला गावापासून यायला त्रास व्हायचा, मी सायकलने येणं जाणं करायचं। गेली 3 वर्षे मी सायकलने येणं जाणं केलं। या हॉस्टेलच्या वसतिगृहाचे चालू होण्यामुळे या जाता त्रास वाचला आणि पायाभूत सोयीसुविधा मिळालेल्या आहेत। माझं गाव खूप दूर आहे, तर मला येण्या जाण्याचा खूप त्रास होत होता, तर ती वेळ बचत झाली आणि ती राहण्याची सोय झाली, त्यासाठी मला खूप फायदा झाला। या वसतिगृहात सिरोंचा, अहेरी, भामरागड, एटापल्ली या अतिदुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड असून आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अर्धवट शिक्षण सोडावं लागलं होतं, पण या वसतिगृहामुळे ओबीसी वर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग आता मोकळा झालाय। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।